नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण आहोत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी आणि नाथ सी सेंटरवर आपण आलो आहोत. तर नाथ सी सेंटरच्या संचालिका उर्मिला जयकर यांच्याशी आपण एकंदरीत निसर्गोपचार काय असतात या संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, नाथ सी हे जे तुमचं नॅचरोथेरपीचं सेंटर आहे, तर त्या संदर्भात थोडं आमच्या व्ह्युअर्सना माहिती द्या. नाथ सी त्याचं फुल फॉर्म आहे नाथ सवित नॅचरोपॅथी अँड ॲक्युपंक्चर सेंटर. इथे आम्ही वेगवेगळ्या आजारावर निसर्गोपचार पद्धतीने उपचार करतो आणि ॲक्युपंक्चर ही ट्रीटमेंट वापरत असतो. तर आता अत्याधुनिक युग आहे आणि नवीन नवीन शोध लागत आहेत, आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायद्याचे आहेत. हे सर्व असताना लोक तुमच्या निसर्गोपचाराकडे का वळावेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला एक प्रतिसाद आहे? हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ती खूप उपयोगी आहेत. पण ती केव्हा, जेव्हा एखादी एमर्जन्सी घटना घडते तेव्हा. जसं की ॲक्सिडेंट झालाय, त्यावेळेला एमर्जन्सीला ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही. हाड फ्रॅक्चर झालंय, हाड मोडलंय, त्यावेळेला ॲलोपॅथीला जाणं गरजेचं आहे. अचानक अटॅक आलाय, तर अशा सगळ्या ज्या ॲक्यूट कंडिशन असतात, एमर्जन्सी कंडिशन असतात, त्यावेळेला आपल्याला ॲलोपॅथीकडे जावंच लागतं. पण एकदा त्यातला धोका निस्तरल्यानंतर तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि तुम्ही आजारीच पडू नये म्हणून आपल्याला निसर्गोपचार याच्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत आताचे जे आजार वाढलेले आपण बघतोय, हाय शुगर, हाय बीपी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, हे मुळात आजारच नाहीयेत, ही आहेत लक्षणं. म्हणजे तुमची जी जीवनशैली आताची बदललेली आहे, त्या बदलत्या जीवनशैलीमुळे, बदलत्या खानपानामुळे हे शरीरामध्ये एक विषयुक्त पदार्थ, टॉक्सिन वाढतं आणि त्याच्यामुळे शरीराची जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे बिघडून जाते आणि त्याच्यामुळे जे आतील हार्मोन नीट कार्यरत करत नाही आणि त्याच्यामुळे ही लक्षणं दिसतात की थायरॉइड वाढलाय, शुगर वाढली आहे. तर आम्ही त्याला आजार हा म्हणतच नाहीये, ती लक्षण आहेत. मग ती लक्षणं जर आपल्याला कमी करायची तर आपल्याला दिनचर्येत बदल करावा लागेल, आपल्या लाईफस्टाईल आपल्याला बदलायला लागेल आणि ती जशी जशी तुम्ही सुधारता ते आजार, ती लक्षणं कमी होतात आणि आजार बरा होतो. असा कुठला आजार आहे की जो नॅचरोथेरपीनं अगदी बरा होऊन जाईल, असं काही सांगता येईल का? सगळ्यात पहिले निसर्गोपचार आजार ही संकल्पना मानतच नाही. निसर्गोपचाराचं मूळ आहे की शरीरात जेव्हा विषद्रव्य वाढतात तेव्हा आजार निर्माण होतात. ते विषद्रव्य तुम्ही कमी केले की आजार नष्ट होतो. त्यामुळे असं कुठलंच नाहीये शरीरामध्ये आजार की जो नॅचरोपॅथीने बरा होत नाही. म्हणजे साधारणतः सर्व आजारांवर नॅचरोथेरपी हे रामबाण उपाय आहे असं म्हणायचं का? कसं आहे ना, आपलं जे शरीर बनले पंचतत्वाने, त्याच्यामध्ये 70% पाणी जसं पृथ्वीवर आहे तसं शरीरात आहे. अग्नितत्व ब्रह्मांडात आहे ते आपल्या शरीरात आहे. जलतत्व आहे. म्हणजे हे सगळे जे पंचतत्व, वायुतत्व आहे, ते हे जे पंचतत्व आहेत ते त्याचा बॅलन्स झाला. जी दिनचर्या असते, जसं निसर्गोपचारामध्ये किंवा ॲक्युपंक्चरमध्ये एक ऑर्गन क्लॉक बोलतो आपण. ती ऑर्गन क्लॉक म्हणजे काय असतं, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ऑर्गनला जी ऊर्जा वाहत असते, 2-2 तास ती ऊर्जा तिथे राहत असते. त्या ऑर्गन क्लॉक प्रमाणे तुम्ही वागलात, निसर्गाचे नियम पाळले की तुम्हाला आजार होणार नाही. ही सिंपल आहे. बरं, मला सांगा की असा एखादा पेशंट आहे का की तुमच्याकडे अगदी बरा झाला, अशक्य होतं आणि तो बरा झाला, अशी काही तुम्हाला एक आठवतो का? हो, माझ्याकडे असे बरेच पेशंट आहेत. एक माझ्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये एक माझ्या जवळचीच नात्यातली व्यक्ती, जिला
डॉक्टरांनी युटरस काढायला सांगितलं होतं. तिला खूप साऱ्या फायब्रॉइडच्या गाठी होत्या, युटरस मध्ये खूप त्रास होत होता आणि डॉक्टरांनी ते रिमूव्ह करायला सल्ला दिलेला. पण तिला मध्यंतरी त्याच्यानंतर फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला. ती माझ्याकडे आली. जेव्हा आपली ट्रीटमेंट तिला सुरू केली तेव्हा तिच्या त्या हाताच्या दुखण्याबरोबर हळूहळू तिचा जो मासिक पाळीतला जो त्रास होता तो पण कमी व्हायला लागला. मग त्याच्यानंतर तिने काही नॅचरोपॅथी, पंचकर्मा, ॲक्युपंक्चर अशा सगळ्या होलिस्टिक हिलिंग ट्रीटमेंट तिने सुरू केल्या. स्वतःच्या जीवनशैलीमध्ये खूप शिस्तीने बदल केला आणि जवळजवळ 3 ते 4 वर्ष तिने रेग्युलर कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी चा अवलंब केला आणि आता तिचा हा रिझल्ट आहे की तिच्या ज्या फायब्रॉइडच्या गाठी आहेत त्या पूर्णपणे गेलेल्या आहेत. सोनो आणि असं हे आम्ही तोंडाने नाही सांगत आहे, सोनोग्राफी मध्ये तो रिझल्ट दिसलेला आहे. आणि असे बरेच पेशंट आहे ज्यांना सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे ते रेग्युलर 5-6 महिने जेव्हा ट्रीटमेंट घेतात त्यांचं दुखणं हे बरं होतं. ॲक्युपंक्चर पण तुम्ही करता, तर त्या संदर्भात सांगा की अनेकांना असं वाटतं की ॲक्युपंक्चरनं काय दुरुस्त करणार आहे. अनेकांना वाटतं की काय सुया टोचलेत की काय, त्याचा काय वेदना होतात की काय, हे लोकांमध्ये अजून तेवढी जनजागृती झालेली नाही. तर त्या संदर्भात काय सांगा. जसं की मी म्हटलं आपलं शरीर पंचतत्वावर अवलंबून आहे. जसं निसर्गोपचारामध्ये हे मानलं जातं तसंच ॲक्युपंक्चरचा हा मूळ सिद्धांत आहे 5 एलिमेंट थेरपी. त्याच्यामध्ये पण अग्नितत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व या सगळ्या तत्वांवर काम केलं जातं, बॅलन्स केलं जातं. आणि ॲक्युपंक्चर मध्ये 2 ऊर्जेवर काम केलं जातं. आपल्या ब्रह्मांडामुळे मध्ये सजीव निर्जीव म्हणजे जे 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 आहे ब्रह्मांडामध्ये त्या प्रत्येकामध्ये 2 ऊर्जा वाहत असतात. एक आहे इन ऊर्जा, इन म्हणजे फिमेल एनर्जी आणि दुसरी आहे यांग ऊर्जा, यांग एनर्जी म्हणजे मेल एनर्जी. जसं आपण बघतो शिवशक्तीचं एकत्रित रूप है ना. शिव म्हणजे एक प्रकारे मेल ऊर्जा, यांग ऊर्जा आणि शक्ती म्हणजे इन ऊर्जा. आता ती जी इन ऊर्जा आहे, इन एनर्जी आहे ती आपल्याला पृथ्वी तत्वातून मिळते. ती आपल्या बोटांमधून, पायाच्या बोटांमधून आतमध्ये आपल्या शरीरात प्रवेश करते, पूर्ण शरीराला ऊर्जा देत देत हातांमधून ती निघून जाते. आणि जी मेल ऊर्जा आहे ती कॉस्मिक एनर्जी आपल्या वरच्या दिशेने येते, आपल्या बोटांच्या माध्यमातून पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करते, पूर्ण शरीराला ऊर्जा देत निघून जाते. एक प्रकारे असं समजायचं की एक नदी जशी उगम होते, वाहत 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 पूर्ण आजूबाजूचा परिसर हिरवागार करून जाते, तीच तशीच ऊर्जा आपल्या शरीरातल्या ऑर्गनला एनर्जी देत जाते. तर अशी ही कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा त्या ऊर्जेमध्ये काही ब्लॉकेजेस येतात, जसं एखाद्या नदीवर बांध टाकला की पुढच्या गावांना ते पाणी जाणार नाही, तसंच त्या ऊर्जेमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात मग त्यावेळेला ती ऊर्जा तिथं अडकली जाते आणि मग आजार निर्माण होतात. मग ॲक्युपंक्चर मध्ये असे भरपूर पॉइंट आहेत आणि त्याच्यामध्ये ते मेरिडियन, जसं मी सांगितलं ऊर्जेचे मार्ग, ते मेरिडियन, त्याच्यावर खूप सारे असे पॉइंट असतात की ते ब्लॉकेजेस ते निघून ही जी ऊर्जा आहे ब्रह्मांडाची ती ऑब्झर्व करायला सुरुवात करते. आणि मग जेव्हा आपण निडल लावतो ती एनर्जी शरीरात प्रवेश करते आणि हळूहळू ते ब्लॉकेजेस निघतात आणि शरीर स्वतः बरं करतो. निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर ह्या ज्या सगळ्या नैसर्गिक थेरपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला आम्ही म्हणतो आम्ही थेरपिस्ट आहोत आणि आम्ही बरं करत नाही. आम्ही तुमचं ते माध्यम आहे, ते माध्यमाला आम्ही मार्ग करून देतो. ती निसर्गाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि ती तुम्हाला बरं करते. ती ऊर्जा तुम्हाला फक्त ऍक्सेप्ट करता आली पाहिजे. सुद्धा एक माध्यम म्हणूनच काम करता. हो, आम्ही माध्यम म्हणून काम करतो. जी ही ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ती शरीरात प्रवेश करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि ती शरीर स्वतः बरं करतो. अच्छा, म्हणजे तुमचं फक्त एक माध्यम आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे याचं तुम्ही थोडंसं हा तो आम्ही अभ्यास केलेला आहे. सुलभ होतं. हा, जसं एक इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहे, पंखा आहे, बटन आहे, ऊर्जा पण आहे, पण ते बटन चुकीच्या पद्धतीने लावलंय की ते खराब झालेलं आहे, बरोबर आहे. तर आम्ही ना ऊर्जा आणते
ना आम्ही पंखा आणत आहे. आम्ही काय करतो ते फटकन फक्त रिपेअर करतो. म्हणजे जो ऊर्जेचा प्रवाह आहे तो सुरू होतो आणि पंखा ऑटोमॅटिक सुरू होतो. म्हणजे अशा पद्धतीने शरीराची जी रचना हा आहे, रचना आहे त्याला आम्ही फक्त एक मार्ग करून देतो. ती ऊर्जा जाऊन ते शरीर स्वतःला बरं करतं. समाजातून काही विरोध होतो का किंवा काही वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं का? हे आपल्या ज्या नवीन तरुणी आहेत किंवा तरुण आहेत या क्षेत्राकडे वळणाऱ्या, काय सांगाल? अडचणी तर येतात, पण आपण त्या अडचणीकडे लक्ष न देता काम करत राहिलो, की आपलं काम सहज होत राहतं. आता अडचणी म्हणाल तर तसं निसर्गोपचाराकडे कोण येतं? जे अगदी थकलेले असतात, सगळे उपचार करून ते निसर्ग म्हणजे आपल्याकडे येतात. त्यामुळे समाजाकडून एवढा काही आपल्याला त्रास होत नाही. बाकी एक प्रोफेशन म्हणून उभं राहताना जे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीला थोडासा संघर्ष करावा लागतो, तो तर करावाच लागतो. कारण एखादा पुरुष जेव्हा एखादं प्रोफेशन निवडतो, तेव्हा त्याच्या मागे सगळं घर असतं. बरं. पण एखादी स्त्री जेव्हा एखादं प्रोफेशन निवडते, तेव्हा तिला घर सांभाळून ते तिला सगळं करावं लागतं. करावं लागतं. हा एवढाच फरक आहे. बाकी बाकी खूप छान आहे हे क्षेत्र आणि मी सांगेल आताच्या नवीन पिढीला, की जास्तीत जास्त याच्यामध्ये या. कारण याच्यामध्ये तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळतं. म्हणजे जिथं कोणीच बरं करू शकत नाही, तिथं आपल्या ट्रीटमेंटने बरं होतं. तर तो जो आनंद आपण दुसऱ्याला देतो, तो खूप समाधान देणार आहे. पैसा पण येतच आहे, थोड्याशा अडचणी येतात. पण हळूहळू आता जग मान्यता याच्यासाठी मिळत चाललेली आहे. जसं कालच आपल्याला एक प्रोग्राम झालाय. महारत्न ॲक्युपंक्चर महारत्न पुरस्कार देण्यात आले, जे ॲक्युपंक्चरचा प्रसार करतात. म्हणजे कुठेतरी आता या कार्याची दखल घेतली जाते. बाहेरच्या देशामध्ये या कामाला खूप महत्व आहे. तर आपल्या देशात पण ती सुरुवात झालेली आहे. तर मी आता या नवीन पिढीला सांगेल, की तुम्ही नक्कीच या क्षेत्रात या. हळूहळू ती प्रगती होईल आणि तुम्हाला एक तुमचं करिअर म्हणून पण त्याच्यात तुम्ही चांगले पुढे जाऊ शकता. पैसा येईल आणि एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल. आपण कायझिन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा आपल्याला जो राज्य स्तरावरचा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे पुरस्कार दिलेला आहे, महारत्न म्हणून, तर त्या पुरस्काराविषयी काय सांगाल? ह्या पुरस्कारासाठी आयुष इंटरनॅशनल मेडिकल काउन्सिल जे आहे, त्याचे जे सर्व आहेत, नितीन राज सर, त्यांना मी पहिले तर सगळ्या मनापासून धन्यवाद बोलते. त्यांनी हा पुरस्कार म्हणजे खूप मेहनती, खूप कष्ट, म्हणजे सगळ्या तयारी त्यांनी खूप छान करून आम्हाला दिलाय. मी त्यांना कॉल पण केलेला, की सर मी करू शकते का? माझं क्लिनिक असं काही खूप मोठं नाहीये, छोटं आहे. ते बोलले, मॅडम हे ॲक्युपंक्चर क्षेत्रामध्ये इतक्या अडचणी आहेत आणि तुम्ही 6 वर्षापासून त्याच्यात पूर्णपणे स्वतःला वाहून दिलंय, प्रॅक्टिस करताय, चांगल्या पद्धतीने सेवा करा. हा सेवा करताय, लोकांना बरं करताय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे ॲक्युपंक्चरचा तुम्ही प्रसार करताय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. हे जेव्हा त्यांच्या तोंडून मी ऐकलं ना, तेव्हा मला वाटलं खरंच आपण काहीतरी दखल घेतली. दखल घेतली आणि आपण करतोय ते खरंच एका म्हणजे कुठेतरी आपल्याला थोडंसं वाटतं ना, की लोकांना अजून याच्याबद्दल माहित नाहीये. तर थोडंसं हे असतं. पण ते म्हणजे त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच खूप बरं वाटलं आणि त्यांनी सगळ्यांना कॉल करून पर्सनली व्हिडिओ मागवलेत, काय काम करताय, कसं करताय, आणि मग निवडून त्यांनी जवळजवळ 500 लोकांना महाराष्ट्रातल्या पुरस्कार दिला आणि आमच्या कार्याची खरंच दखल घेतली. खूप छान वाटलं आणि मी परत एकदा नितीन राज सरांना आणि आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांना धन्यवाद देईल. माझं सेंटर आहे अंबरनाथ ईस्टला. तिथे प्राचीन शिवमंदिर आहे, त्याच्या जवळच आहे. ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8446902988. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला प्रत्यक्षात तिथं जर यायला जमत नसेल तर आपण तुमचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकतो. तुम्हाला दिनचर्येमध्ये काय बदल करायचा ते सांगू शकतो आणि त्यातल्या त्यात निसर्गोपचाराच्या काय काय थेरपी तुम्ही घरी करू शकता किंवा तुमच्या जवळपास जर काही तसं रिसोर्स असेल तर आम्ही तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करू. तर एकदा नक्कीच भेट द्या. आपण कायझिन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.
मी पण कायजेन इंडिया न्यूज चॅनलला परत एकदा मी धन्यवाद देते आणि विशेष करून मुजमुळे सरांना धन्यवाद देते की त्यांनी पण आमच्या कार्याची दखल घेतली नक्कीच. आणि ॲक्युपंक्चर विषयी त्यांनी एवढ्या उत्सुकतेने माहिती विचारली की जे अजून लोकांना ॲक्युपंक्चर काय आहे, नॅचरोपॅथी काय आहे माहीत नाही, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर मी परत सरांना एकदा धन्यवाद देते आणि तुम्हा सगळ्यांना सांगते की कायजेन इंडिया न्यूज चॅनलला सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. म्हणजे जे खूप वर्षानुवर्ष जे आजाराने ग्रस्त आहेत, म्हणजे बरेच पेशंट असे असतात की किती पण उपचार केले तर त्यांना बरं वाटत नाही. तर अशा लोकांपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्यात सुधारणा करता येईल आणि एक समाधान मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.